हैसर आता आणि या गरीबाच्या घराकडे हा नानू काय काय झाला लय भूक लागली आ तुका होय ना होय का तेच का नानू नको नानू का हो का नको नानू माती खातस ना कधीतरी पोटभर अन्न खा नको नको नानू नको नानू काय 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 चुकला हो माझा हा लग्नात फोटो काढत मिरवत होतस ना काय असत फोटो हैसर कॅमेरो याच्यात असत ना फोटो तुझ्या हातनं काढलंस ना फोटो मग हे तुझ्या हातानं कॅमेरा फोडून टाक नानू पण ह्याच्यात तुमच्या लग्नाचे फोटो आपण जोरात अरे आजपर्यंत कोणाचा उष्टा खातीलस तुमचा अण्णानू कोणाच्या मागण्या पुन्हा शेपटा हलवत होतस तुमच्याच अण्णानू मग माझ्यावरच फिरलस नाही नाही अण्णानू तसं नाही आज पण मी तुमच्याच पायाची धूळ चाटतोय होय होय मग किती 10 वेळा शेवंताच्या घराकडे घुटमळतस रे अण्णानू तसं नाही तसा मग एवढं पुळको कित्या शेवंताबद्दल तुका अण्णानू पुळको कसलो माणूस म्हणून मी लय माणूस की कुठून कुठून भरली तुझ्यात सगळी बाहेर काढताय शेवंताच्या माहेरचो माणूस ना तू अण्णा नायकाच्या वाकड्यात गेल्यास काय होता तुझ्या इतका कोणाक कळणार सोंट्याकडे आहे पुरावा सोंट्या सोंट्या अण्णांचा रुमाल म्हणजे सोंट्या सोंट्या अरे कुठे होतास तू अरे त्या अण्णाने फसवलंय मला त्यांना हे लग्न मान्यच नाहीये नाकारतायत ते पण तू होतास ना आमच्या लग्नाला हा तुझ्याकडे आहेत ना लग्नाचे फोटो ते दे मला आणि वाड्यावर जा आणि सगळ्यांना सांग की आमचं लग्न झालंय म्हणून हे बघ सोंट्या मला माझा हक्क हवाय आणि तू पुरावा म्हणून उभा राहा हा अण्णा मारतील माका अरे काही नाही करणार ते आपण वाड्यावर जाऊया चल उठ चल नको मारतील ते माका पाटणकर बाईनो स्वतःची काळजी घ्यावा जीवाक सांभाळा स्वतःच्या अण्णा नाईक असत ते अरे असेल तो अण्णा नाईक पण तू बोलला होतास ना मला की तू कायम माझ्या पाठीशी
सोंट्या, हे सोंट्या, कुठे गेला सोंट्या? काय म्हणालात तुम्ही? मला संशय नाही, मला खात्री आहे अण्णाने चोंट्याचा जीव घेतलाय. तुम्हाला कसं कळलं? कारण काल रात्रीपासून तो नाहीसा झालाय. काल रात्री तुम्ही त्याच्या घरी गेला होता? हो, कारण कारण चोंट्या माझ्याकडे एकमेव पुरावा होता. तो माझ्या बाजूने उभा राहू शकतो, सगळ्यांना ओरडून सांगू शकतो की अण्णांनी माझ्याशी लग्न केलंय. त्यांनी नाकारलेल्या लग्नाचा त्याच्याकडे पुरावा होता, आमच्या लग्नाचे फोटो. हे फोटो अण्णांचा पितळ उघडं पाडणारे होते. आमच्या लग्नाचा सगळ्यात मोठा पुरावा चोंट्याकडे होता. एक मिनिट पाटणकर बाई, तुम्हाला कळतंय तुम्ही काय म्हणताय ते? काय? तुम्ही आता म्हणालात की अण्णा नाईक आणि तुम्ही लग्न केलं. हो, पण हे त्यांना मान्य नाहीये. अण्णा नाईक आणि तुमचं लग्न झालं असेल तर तो कायदेशीर गुन्हा आहे. पहिली बायको जिवंत असताना दुसरं लग्न करणं यासाठी अण्णा नाईकांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. आणि पाटणकर बाई, तुम्ही या लग्नाला संमती दिलीत किंबहुना तुम्ही हे लग्न केलं म्हणून मी तुम्हाला अटक करतोय पाटणकर बाई. पाटणकर बाई, बोला. पाणी? रणदीप, में पाणी घ्या. या पाणी घ्या. हा बोला. आज सकाळी सकाळीच येणं केलं. मला तुमची मदत हवी. काय झालंय? चोंट्या कुठे दिसला नाही. हा असेल कुठेतरी गावात. एका जागी स्थिरावणारा माणूस नाहीये तो. काल रात्रीपासूनच गायब आहे. काल रात्री तुम्ही त्याच्या घरी गेला होता? हो. कारण तुम्ही या लग्नाला संमती दिलीत किंबहुना तुम्ही हे लग्न केलं म्हणून मी तुम्हाला अटक करतोय पाटणकर बाई. चोंट्याच्या घरी जायचं कारण? नाही, तो नेहमी यायचा ना घरी, विचारपूस करायला. काय हवंय नकोय ते बघायला यायचा. तो आणून द्यायचा. पण आता अचानकच येईन असं झाला ना, म्हणून मी त्याच्या घरी गेले होते. तर तिथे तो नव्हता. अहो, घरी एकटा असणारा माणूस कुठे कधी जाईल काय सांगता येतं का? हो, पण त्याच्या घरी ना सगळं सामान अस्ताव्यस्त पडलं होतं. जणू काय हाणामारी वगैरे झाली असावी. तुम्हाला कसं कळलं? मला संशय नाही, माझी खात्रीच आहे. अण्णा नाईकांनी चोंट्याचा जीव घेतलाय. तुम्हाला कसं कळलं? त्या घरात मला तसा एक पुरावाही दिसला. आता तो पुरावा नष्ट होण्याआधी आपल्याला तिथे जायला हवं. मी हात जोडते साहेब, तुम्ही आताच्या आता माझ्याबरोबर तिथे चला प्लीज. रणदीप, गाडी काढायला सांगा. चला. हो, थांबा थांबा. कुठं राहता? कसं रे, 4 घरा सोडून? काल इथे कसला आवाज आला होता का मारामारीचा?
आम्ही तर रात्री 9 वाजता लाईट बंद करून झोपतो. अजिबात जाग येत नाही. नाही हो साहेब, दिवसभर शेतावर काम करतो, रातच्या घेऊन झोपतो, ते सकाळी डोळे उघडतात. निघा. रणदिवे, आजूबाजूच्या घरी जाऊन चौकशी करा. येस सर. चल. हे बघा साहेब, कर्कटच आणले म्हणजे चोंट्या रात्री काल जेवायला आला होता. साहेब हा बघा रुमाल. हा रुमाल अण्णा नाईकांचाच आहे. आता तरी तुम्हाला पटलं? अण्णा नाईकांनी चोंट्याला नाहीसं केलंय. नाही, मारलाय त्याला, जीव घेतलाय त्याचा. चला. रणदिवे, काही माहिती मिळाली का? नाही साहेब, कुणाला काहीच माहिती नाही. बरं ठीक आहे, तुम्ही घर बंद करून घ्या. हो सर. चला. या ये बाय पोलीस. ये बाई पोलिसांका किती घेऊन येली? दत्ता, रे दत्ता. काय चला हरीचा, लग्नाचे बेडी अडकवूक नाही मिळाले तर हे बेडी अडकव केला. काय या अण्णा नाईक, चोंट्या कुठे? गावातली भटकी कुत्री काय काय फिरत असतात. मी काय त्यांच्याकडे डोळे लावून बसलोय? काल रात्रीपासून चोंट्या गायब आहे घरातून. मग हे तुमचा खास माणूस होता, तुमच्याकडे त्याचं येणं जाणं असायचं. अशी कितीतरी कुत्री माझ्या मागे पुढे फिरत असतात. काल रात्री अण्णा नाईक कुठे होते? ते काय किती विचारतस? मी सांगताय, काल माझी कामं संपवून मी घरी येलय. ठरलेली सगळी कामं मार्गी लावली आणि मग घरी आला. हो ना अण्णा नाईक? काय म्हणूच आहात तुमका? काल तुम्ही चोंट्याच्या घरी गेला होता, त्याला मारहाण केलीत आणि एवढ्यावरच तुम्ही थांबला नाहीत तर तुम्ही त्याला ठार मारलं. साहेबांनो काय बोलतास? ह्या हे किती चोंट्याक मारतील? अहो त्यांनी काय वाकडा केलं यांचा? काय दुश्मनी होती त्यांची? नाही हो, काय पैसे बिसे लागले ना तर हे ते का देई होते. हे किती मारतात ते का? कळेल, सगळं कळेल. अण्णा नाईक चला, तुम्हाला आमच्या सोबत यावं लागेल. काय पुरावा तुमच्याकडे? यांना सांगितल्या एकाच माहित असा चोंट्या खय असा. याच्याकडे जाणं येणं होता त्याचा. लोकांमध्ये काय चालला काय माहित. अण्णा नाईक, तोंड सांभाळून बोला. अण्णा नाईक, आजपर्यंत आम्हाला पुरावा सापडत नव्हता म्हणून तुम्ही सुटत होतात, पण आता माझ्याकडे असा पुरावा आहे की तो पुरावा तुम्ही नाकारूच शकत नाही. त्या बघा साहेब, या बाईन सांगितल्या म्हणून तुम्ही. खबरदार दत्ता नाईक, एक पाऊल पुढे आलात तर पोलीस तपासात अडथळा आणलात म्हणून तुम्हाला आम्ही आत टाकू. चला अण्णा नाईक. चला.
या घरातल्या माणसांना आता मी सुखाने जगूच देणार नाही. बोला, काय केलं चोंट्याचं? माका काय माहित, पुरावा असत ना तुमच्याकडे? हा, मग हे तुम्ही शोधा. आम्ही आमचं काम करणारच आहोत अण्णा, नाही. आणि तुम्ही नाही सांगितलं तर तुमच्याकडून कसं बदवून घ्यायचं हे सुद्धा आम्हाला चांगलंच ठाऊक आहे. ए, काय करणार असस तुम्ही? अण्णा नायकाकडनं काय वाजून घेणार आहात? रणदिवे, आत घ्यायला. इन्स्पेक्टर साहेब, काय करताय तुम्ही? या नेने साहेब, या. कायद्याचे रक्षक, तरी म्हटलं तुम्ही अजून आलात कसे नाही? वेळीच आले होते नशीब. काय करताय तुम्ही? काय गुन्हा आहे अण्णांचा? अण्णा नाईकांनी चोंट्याला मारलंय. चोंट्याला? हो, काय बोलताय तुम्ही? हो. शेतकरी शेतात राबणाऱ्या बैलाची जेवढी काळजी घेत नसेल तितकीच काळजी अण्णा चोंट्याची घेत होता. त्याच्या 2 वेळच्या जेवणाचा प्रश्न सोडत होता. अन्नदाताच होता त्याचा तो. आणि त्याच्यावर तुम्ही असला आरोप करता? काय पुरावा आहे तुमच्याकडे? नेने साहेब, आजपर्यंत पुरावा सापडत नव्हता म्हणून अण्णा सुटत होते, पण आज माझ्याकडे पुरावा आहे. हे बघा, हा अण्णांचा रुमाल चोंट्याच्या घरी सापडला. हा रुमाल तुम्ही पुरावा म्हणून समोर ठेवताय? अण्णाकडे असे 1760 रुमाल असतील. तुम्ही एखाद्या रुमालावरून आरोप सिद्ध करू शकत नाही. आणि तुम्हाला कोणी सांगितलं अण्णांनी चोंट्याला मारलं म्हणून? पाटणकर बाई. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही अण्णांना पकडण्यासाठी खूप आतुर झाला आहात. गुन्हा असेल तर पकडा, माझं काहीच म्हणणं नाही. मी सुद्धा कायद्याचा रक्षक आहे. पण हा गुन्हा सिद्ध होऊ शकत नाही. तुम्हाला डेड बॉडी सापडली आहे का? मला सांगा, मेलेला माणूस पोलीस स्टेशनला चालत येईल? अरे ये बाबा, आते बाहेर काय करतोयस?